तर आजचा दिवस सरकारला दिला होता, सरकारनं निर्णय घेतला नाही अशी टीका जी आहे ती बच्चू कडू यांनी केलेली आहे। 22 सप्टेंबरला शिवाजी पार्कवर जाणार असल्याचं देखील बच्चू कडू यांनी म्हटलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बच्चू कडू हे आक्रमक झालेले आहेत। बच्चू कडू यांच्याकडून नौटंकी सुरू, सरकारला ब्लॅकमेल करतायत अशी टीका राणा यांनी केली आहे। लड़ाई अब शुरू हो गई है और सप्टेंबर में ये लड़ाई को एंड करना है, नहीं तो सरकार को एंड करेंगे आप। आजचा दिवस आपण सरकारला दिला होता, पण 5 सप्टेंबर अखेरचा दिवस आणि 22 सप्टेंबर शिवाजी पार्क। सगळ्याची तयारी है, हम रुकने वाले भी नहीं और छूटने वाले भी नहीं। आज हम बारिश के साथ उससे और तेज रफ्तार चले, हम और तेज रफ्तार चले। वैयक्तिक ज्यांचे जे काम आहे ते एवढे फायद्याचे काम त्यांनी करून घेतले आणि पुन्हा आता सरकारला ब्लॅकमेल करताय। तर मला असं वाटतं की त्यांची नौटंकी अमरावती जिल्हा आणि अचलपूर मतदारसंघामध्ये लोकांना माहीत झालेली आहे की तो तोडीबाज आहे। सेटलमेंट कमिशनरची एखादी पोस्ट असेल तर बच्चू कडूला द्यायला पाहिजे। जिथे सेटलमेंट करायचं आहे तिथे बच्चू कडू कुठे येते। आताही काहीतरी अंतर्गत काही मागण्या असेल, काही स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करताय।